देवतांची स्थापना। आता ताम्हनातील तांदूळावर अक्षता घालत सर्व देवता तत्वांचे आवाहन केले जाते। त्यातील काहींची नावे ऐका। ओम मूलप्रकृते नमः। मूलप्रकृतिम आवाहयामि। ओम आधारशक्ते नमः। आधारशक्तिम आवाहयामि। ओम कूर्माय नमः। कूर्मम आवाहयामि। ओम संसत्वाय नमः। सत्वम आवाहयामि। ओम रम रजसे नमः। रजः आवाहयामि। ओम तमसे नमः। तमः आवाहयामि। ओम मायातत्वाय नमः। मायातत्वम आवाहयामि। ओम कालतत्वाय नमः। कालतत्वम आवाहयामि। ओम विद्यातत्वाय नमः। विद्यातत्वम आवाहयामि। ओम इच्छायै नमः। इच्छाम आवाहयामि। ओम ज्ञानायै नमः। ज्ञानम आवाहयामि। ओम क्रियायै नमः। क्रियाम आवाहयामि। ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीभ्यो नमः आवाहयामि। आवाहित देवताभ्यो नमः। सुप्रतिष्ठिताः सन्तु। या देवतांची पंचोपचारे पूजा केली जाते। आवाहनं न जानामि विसर्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। त्यानंतर आवाहन करण्यात काही चुकले असल्यास क्षमा करावी असे सांगितले जाते। ही देवतांची स्थापना म्हणजे ज्या ज्या तत्वांपासून श्री देवीची निर्मिती झाली त्या त्या तत्वांची स्थापना। ब्रह्मांडात या शक्तीची निर्मिती ज्या प्रक्रियेनुसार घडलेली आहे ती प्रक्रियाच एक प्रकारे या ठिकाणी प्रतीक बनलेली आहे। देवता पूजास्थानी पूजकाचा भाव मंत्र आणि उन्नतांचा संकल्प यामुळे येत असतात आणि त्यामुळे पूजन करत असताना कळत न कळत जर काही चूक झाली असेल तर क्षमायाचना जरूर करावी। क्षमायाचना केल्यामुळं पूजकाचा अहंभाव कमी होतो आणि त्याचप्रमाणे देवतांची कृपाही अधिक होते। हिंदू धर्मातील प्रतीक पूजनाचे हे पैलू खूप मननीय आणि अनुभूती घेण्यासारखे आहेत।